बदलापूर स्टेशनमध्ये काल दिवसभर हिंसक आंदोलन झालं। यामध्ये अनेक पोलीस कर्मी देखील जखमी झाले होते, कारण की दगडफेक जमावाने केली होती। ज्यावेळी हा संपूर्ण जमाव बाजूला झाला त्याच्यानंतर पोलिसांनी आता त्यांचं काम करायला सुरुवात केली, कारण की या आंदोलकांमध्ये असे आंदोलक आहेत ज्यांनी तोडफोड केली, इजा पोचवलेली आहे, त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करायला सुरुवात करण्यात आली। आपल्याबरोबर पाटील सर आहेत, मनोज पाटील सर, काय सांगाल? आपण आता काम सुरू केलेलं आहे, काल संध्याकाळपासून शोधाशोध सुरू झालेली आहे, किती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, किती लोकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे? ओके, आमची पहिली प्रायोरिटी लॉ अँड ऑर्डर एस्टॅब्लिश करणं होतं। त्या अनुषंगाने आम्ही फोकस केलेला होता। आता ट्रेन मूवमेंट, पॅसेंजर मूवमेंट, कम्प्युटर्स मूवमेंट ही स्मूथ आहे, कोणत्याही प्रकारची अडचण नाही। सायमल्टेनियसली आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून अटक करण्याची कारवाई सुरू आहे। सर, कालच्या नंतर आज पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे बंदोबस्त आहे बदलापूर स्टेशनवर? या ठिकाणी बंदोबस्त आहे, RPF आहे, आम्ही आहोत। याशिवाय आमची स्ट्रायकिंग आहे, बंदोबस्त आम्ही लावलेला आहे सफिशियंट। काल आपले किती पोलीसकर्मी जखमी झाले होते, त्यांच्यावर उपचार झालेत का, ते कसे आहेत सध्या? आमचे ACP सिनियर PI यांना मारहाण म्हणजे दगडफेक झाली होती, त्याच्यामध्ये लागलेलं आहे आणि बरेचसे कर्मचारी आहेत, त्यांना आम्ही सगळ्यांना साक्षीदार करून घेत आहोत। जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये कोणती कोणती कलमं लावलेली आहेत, कशा प्रकारे गुन्हा आहे आणि जे आरोपी किंवा ज्यांना अटक केलेली आहे त्यांना कधीपर्यंत पोलीस न्यायालयासमोर हजर करणार आहे? रायटिंगचे सेक्शन्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर सरकारी मालमत्तेचं नुकसान, रेल्वे प्रॉपर्टीचं नुकसान, या अनुषंगाने काही नॉन बेलेबल सेक्शन्स आहेत ते आपण अप्लाय केलेले आहेत आणि त्यांना आज सगळ्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर 26 जणांवर एकूण GRP कडून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। यामध्ये देखील आणखीन काही लोकांची तपासणी करून, CCTV फुटेज चेक करून आणखीन काही लोक यामध्ये होती का ते देखील तपासले जाणार आहे आणि त्यांच्यावर देखील हळूहळू गुन्हे दाखल करून पुढची कारवाई जी आहे ती आता GRPने सुरू केलेली आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, बदलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।